दरम्यान फडणवीस आणि अजितदादा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृहात आहेत। तर अमित शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर जागावाटपावर बैठक होणार आहे। सुनील तटकरे देखील सह्याद्री अतिथीगृहावर आता दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून आपण जर पाहिलं तर मुंबई दौऱ्यावरती आहेत। काल भाजपच्या विविध विधानसभेच्या अनुषंगानं मुंबई कोकण ठाण्याच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। भाजपकडून हा सगळा आढावा जो आहे तो कालचा घेण्यात आला आणि आता सकाळी अमित शहा जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहात आहेत आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल जे आहेत ते दाखल या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि कुठेतरी भाजपच्या महायुतीच्या अनुषंगानं महत्त्वाची बैठक जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधल्या अशा अनेक विधानसभा आहेत ज्या विधानसभामध्ये तिढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हा तिढा कसा सोडवता येईल यासाठीच समन्वय साधावा महायुतीमध्ये, यासाठी आजची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे आणि त्यावरतीच ही चर्चा आजच्या बैठकीत अमित शहांसमोर जो आहे ती जागानिहाय चर्चा जी आहे ती होणार आहे। कारण अमित शहांनी आधीच म्हटलेलं आहे की कोणाला तरी मागे जे आहे ते थोडंसं सरकावं लागेल। जर आपल्याला विधानसभेमध्ये सरकार पुन्हा बसवायचं असेल तर थोडेसा सामंजस्याची भूमिका जी आहे ते प्रत्येक पक्षाला घ्यावी लागेल आणि त्याच अनुषंगानं भाजपचे प्रमुख नेते आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी सध्या अमित शहांच्या भेटीसाठी आले आहेत। बैठक सध्या सुरू आहे आणि ह्या दोघांमधला तिढा जो आहे तो अमित शहा आता कशा पद्धतीने सोडवतात आणि या प्रमुख नेत्यांना काय सूचना देतात हे बघावं लागेल। नक्कीच धन्यवाद विनायक या सविस्तर माहितीसाठी। तर शहांच्या उपस्थितीत सह्याद्री जागावाटपाची ही बैठक